आणि एक महत्त्वाची बातमी, अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने जामीन दिलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी, 1 जून पर्यंत हा जामीन मंजूर असेल। आताची महत्त्वाची बातमी, अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, काय अधिकचे अपडेट्स आहेत? श्वेता, 21 मार्च रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कथित दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना अटक केली होती आणि त्यानंतर युक्तिवाद जो आहे तो दोन्ही कोर्टामध्ये झाल्याचं बघायला मिळालं होतं। पण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यात यावा ही प्रमुख मागणी केली गेली होती। त्या सगळ्या संदर्भात खरं तर 2 दिवसापूर्वीच युक्तिवाद पूर्ण झाला होता आणि कोर्टाने निकाल राखून ठेवलेला होता आणि आज कोर्टाने आपला निकाल दिलेला आहे आणि या निकालात कोर्टाने स्पष्ट म्हटलेलं आहे की 1 जून पर्यंत अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात येत आहे। आपल्याला माहिती आहे की 25 मे रोजी दिल्लीचा मतदान होणार आहे लोकसभेसाठी। 7 जागा ज्या आहेत दिल्लीमध्ये आहेत त्यापैकी 4 जागा आम आदमी पक्ष लढवत आहे आणि त्या मतदानासाठी किंवा त्या निकालासाठी त्या सगळ्या अनुषंगाने अरविंद केजरीवाल यांना दिल्ली सुप्रीम कोर्टाने निकाल जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट जर बघितली श्वेता आपण या सगळ्यामध्ये, तर पंजाबमध्ये देखील अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष 13 जागा लोकसभेच्या लढवत आहे आणि त्या ठिकाणी 1 जूनला मतदान होणार आहे। त्यामुळे तो देखील मतदानासाठी अरविंद केजरीवाल यांना प्रचार करता येणार आहे। काही अटी शर्ती देखील सुप्रीम कोर्टाकडून घातल्या गेलेल्या आहेत। पण असं असलं तरी सध्या अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाला खूप मोठा दिलासा मिळालेला आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणता येईल। खरं तर अरविंद केजरीवाल यांच्या जामिनाला ईडीकडून खूप मोठा विरोध जो आहे तो केला गेलेला होता। कालच ईडीकडून अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जाविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये एक प्रकारे प्रतिज्ञापत्र दाखल केलं गेलं होतं आणि त्या प्रतिज्ञापत्रामध्ये स्पष्टपणे ईडीने म्हटलेलं होतं की निवडणूक प्रचार हा कुठलाही मूलभूत अधिकार नाहीये। त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना कुठल्याही प्रकारचा जामीन जो आहे तो मंजूर करण्यात येऊ नये अशा पद्धतीची प्रमुख मागणी खरं तर केली गेली होती। मात्र त्या मागणीकडे कुठेतरी सुप्रीम कोर्टाने दुर्लक्ष केल्याचं बघायला मिळतं आणि अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केलेला आहे। दुसरा मुद्दा जर आपण बघितला गेलं श्वेता, तर ईडीने म्हटलेलं होतं की निवडणुकीच्या नावाखाली जामीन जर दिला गेला तर हा चुकीचा पायंडा पडेल। अशा प्रकारचा अद्यापपर्यंत कुणालाही आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपच्या प्रीती मेनन आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रीतीजी, कशा पद्धतीने तुम्ही बघताय आता प्रचाराचा मार्ग मोकळा झालेला आहे, केजरीवालांना जामीन मंजूर करण्यात आला 1 जून पर्यंत? हे फक्त प्रचाराचा मार्ग मोकळा झालाय ते नाही आहे। तुम्ही हे बघा की अरेस्ट चुकीची होती आणि ईडी बेलसाठी विरोध करत होती, तरी सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवालला बेल दिली आहे। हे सत्तेची विजय आहे आणि लोकशाहीची विजय आहे। ही खूप मोठी देशासाठी ही म्हणजे इट्स अ व्हेरी व्हेरी बिग डेव्हलपमेंट फॉर द कंट्री। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। तर आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी, या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय, अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केलेला आहे। अंतरिम जामीन त्यांना मंजूर करण्यात आलेला आहे। केजरीवालांना 1 जून पर्यंत हा जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। त्यामुळे त्यांचा दिल्लीमधल्या प्रचाराचा मार्ग मोकळा झालाय।